शहरातील पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदुरा शिंगोटे येथील बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। यामध्ये आई, मुलगा आणि 2 सख्ख्या भाच्यांचा समावेश आहे। शहरातील पिंपळगाव परिसरातील विश्वकर्मा नगर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही हृदयद्रावक घटना शनिवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली। मृतकांमध्ये आई, मुलगा आणि 2 सख्ख्या भाच्यांचा समावेश आहे। या घटनेमुळे पिंपळगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। मनीषा विजयराव जोशी, त्यांचा मुलगा कार्तिक विजयराव जोशी तसेच भाचे अविनाश राहुल शिंदे व आदित्य राहुल शिंदे अशी मृतकांची नावे आहेत। जोशी आणि शिंदे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी व रोजमजुरीच्या शोधात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गेले होते। तिथे नाली खोदकामाचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते। सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बंधाऱ्याजवळ एका मैदानात त्यांनी आपली तात्पुरती राहुटी उभारली। 16 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मनीषा जोशी या आपला मुलगा आणि भाच्यांना सोबत घेऊन बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। कपडे धुणे सुरू असतानाच मुलगा कार्तिक बंधाऱ्याच्या काठावरील पाण्यात खेळत होता। खेळता खेळता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडू लागला। मुलाला बुडताना पाहून आई मनीषा यांनी जीवाची पर्वा न करता त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही बुडू लागल्या। आपली आत्या आणि भाऊ बराच वेळ झाला तरी पाण्याच्या बाहेर आले नाहीत हे पाहून काठावर उभ्या असलेल्या अविनाश आणि आदित्य या दोन्ही भाच्यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली। परंतु दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघेही खोल पाण्यात बुडाले। बराच वेळ उलटूनही पत्नी, मुलगा आणि भाचे घरी परतले नसल्याने विजयराम जोशी यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली। त्यावेळी त्यांना बंधाऱ्याच्या काठावर चौघांचे कपडे आणि चपला आढळून आल्या। त्यामुळे विजयराम यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला असता काही वेळातच चौघांचेही मृतदेह हाती लागले। एकाच वेळी कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह बाहेर निघाल्याने परिसरात एकच आक्रोश पसरला। घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले। रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी मृतदेह यवतमाळमध्ये आणण्यात आले। पिंपळगाव परिसरातील मोक्षधाम येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले। या भीषण दुर्घटनेमुळे पिंपळगाव आणि विश्वकर्मा नगर परिसरावर शोककळा पसरली। माझं नाव शाहूबाई भीमा शिंदे। काल काय झालं इथं? काल असं झालं बाबा, कपडे धुवायला आली, असं कोणाला माहिती नसताना कपडे धुवायला आली। घरचे माणसं आली, बाई आली का आमची धुणं धुवायला? आली धुणं धुवायला, बिघितलं त्याची बकेट आहे, कपडे आहे इथं। ह्याच्यावर वाटलं का आली का, त्याला वाटलं त्याच्या नवऱ्याला वाटलं गेली घरी गेली, परत घरी जाऊन परत आला। आमच्या बाया काय म्हणल्या, इथं पाणी चपले बिपले आहे पाण्यामध्ये जाऊस, आणि मग पाण्याचा अंदाज बघितला, लगेच मुलगा हाताला आला। त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं, त्याच्यानंतर बाईला काढली, त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं। एवढं झालं। किती जण होते ते? 3 मुलं आणि एक आई। काय झालं ते? गेले पाण्यामध्ये काढले, त्यानंतर त्याला पाहिलं बाबा, मग आम्हाला बोलून घेतली आणि तिला गाडी टाक। 4 जण होते? हा, 4 जणच। 4 गेलेलेच बाहेर काढले पाण्यातून। हा, गेलेलेच होते। मजुरीसाठी आले? हा, मंजुरीसाठी चालते। कुठे चालले ते शिकून आले, यवतमाळहून आले। कुठे चालले होते? ते चालेल तिकडे पुण्याकडेच म्हणते। धुणं धुवायला आले? हा, धुणं धुवायला आले। ते पोहायला गेले? कपडे काठावरच होते, धुणं धुतले। आता पोहायला गेले की ते काय एवढं माहिती नव्हतं। जेव्हा लोक धावल्याच्या नंतर आपल्याला माहिती झालं। हा, एवढं झालं।